हॅलो गाईज, मी तुमचा युनिक कन्या. तर गाईज बघू शकता, आपली गाडी मैसूरला रविवारी गेली होती गोडाऊनला. आणि रविवार, सोमवार, मंगळवार एक दिवस गाडी खाली झाली नाही आपली. आपली गाडी आज खाली झालेली आहे. आज गाडी खाली करून आपण बेंगलोरला निघालो आहे. आणि बेंगलोरला लगेच आपल्याला रिटर्न मुलुंडचा पण लोड आलेला आहे. तर आपण मुलुंडचा लोड भरण्यासाठी निघालेलो आहे. अजून जवळपास माझ्या अंदाजे एक 60 किलोमीटर राहिलेला आहे लोडिंग पॉईंट. तर चाललो आहे आपण. हा बघा बेंगलोर मैसूर हायवे आहे. याच हायवेने आपण चाललो आहे. तर भेटूया गाईस लोडिंग पॉईंटला जाऊन. थोडासा टाईम पण झालेला आहे, थोडा लवकर यायला सांगितलं आहे. तर चला मित्रांनो, पुढे जाऊन भेटूया लोडिंग पॉईंटला. गाईस बघू शकता, अशा प्रकारे पावसात आपली गाडी लोड होते. हे बघा तुम्ही, हा लोड आहे आणि पाऊस बराच जोरात चालू आहे. तर गाईज बघू शकता, बेंगलोरपासून आपण जवळजवळ 300 किलोमीटर लांब आलो आहे. तर मी इथून बाहेर आपल्या गाडीकडे आणि मुतू बसला इथे. आणि इथे आता जेवायला थांबलो आहे हॉटेलवरती. ऑर्डर दिला आहे बहुतेक, बघूया काय दिलं ऑर्डर. आणि इथून जेवल्यानंतर मग आपल्याला झोपायचं आहे. आणि यांची गाडी जाईल, भावाची गाडी. आपल्याला सकाळी उठून जायचं आहे. तर बघा गाईज, जेवायचं स्टार्ट झालेलं आहे अजून. अरे रुक जा, दाल फ्राय तो आने दे. हा तर डुक्कर आहे आमचा, डुक्कर, रान डुक्कर. तर गाईज तुम्हाला एक गोष्ट दाखवायचीच राहिलेली आहे. हे बघा, हे आमच्या भाकऱ्या. कमीत कमी 50 भाकऱ्या असतील. 50 आहेत ना? 50 जास्तच असतील. मुंबईला जाऊन रिटर्न बेंगलोरला येईपर्यंत. हे बघा, एकदम कडक भाकऱ्या. गुड मॉर्निंग गाईज. आता आहोत आपण होसपेटमध्ये, कर्नाटकच्या होसपेट एरियामध्ये आहोत. हा बघा, या बाजूला डोंगर आहे, इथे रस्ता आहे. हाच होसपेटचा रस्ता आहे, पुढे बोगदा आहे. ही आपली लाडली. आणि इकडचा नजारा बघा गाईज, सकाळ सकाळी हे बघू शकता तुम्ही. हा सकाळचा नजारा आहे. मिटून रात्रीच गेला होता आपण. रात्री तिथे जेवून झोपलो होतो आणि सकाळी उठलो 5 वाजता. सकाळी 5 वाजता उठून निघालो आहे. आता जवळजवळ 1-1.5 तास आपण प्रवास केलेला आहे. आणि आता येऊन पोचलो आपण हॉस्पिटलला. तर गाईज आता इथून पण निघूया, बरंच लांब जायचं आहे आपल्याला. आजचा प्रवास जवळजवळ आपला 700 ते 800 किलोमीटरचा प्रवास राहील. उद्या सकाळी डिलेवरी द्यायची आपल्याला. तर गाईज भेटूया पुढे. तर गाईज बघू शकता, आता आपण आलो आहे मंगळवेढ्यामध्ये. आणि मंगळवेढ्यामध्ये आहे एक हॉटेल आहे. हा बघा, इथं आपली पाण्याची टाकी आहे. इथं आंघोळ केली आपण पण. आंघोळ केली, कपडे धुतले मस्त. हे बघा, आतमध्ये कपडे वाळत घातलेले आहेत तिथे. आणि आंघोळ करून एकदम टकाटक. काल सकाळी पण आपण आंघोळ केली नव्हती, त्यामुळे आता आलो. आता इथं आंघोळ केली. आंघोळ करून आता इथून निघतोय आपण. जेवणाचा बेत पुढं लावूया, कारण त्या शक्यता नॉनव्हेजच भेटतो. आणि आता तर श्रावण चालू झालं, आपण नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे आता इथून निघूया पुढे आणि पुढे जाऊन बघूया गाईज. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गाईज. आलो आहे मुलुंडला. काल रात्री यायला उशीर झाला होता बराच. आणि इथे यायला टाईम भेटला नाही. हे पण बोलले होते की इथं येऊ नकोस म्हणून. त्यामुळे गेलो घरी. आणि आता सकाळी उठून आलो आहे. सकाळी 6 वाजता निघलो होतो घरी. आता येऊन इथं पोचलो आहे मुलुंडला. हे बघा, ही बाजूची सोसायटी आहे, इथेच खाली होणार आहे. सुपरवायझर बोलला आहे की 10 वाजता येतो, तोपर्यंत वेट कर. तर आपल्याला अजून 2 तास वेट करायचे आहेत. 2 तास थांबूया. आणि तिथून खाली करून आपल्याला लगेच दुसरा बेंगलोरचा लोड रेडी झालेला आहे. परत लोडिंगला जायचं आहे. तर गाईज बघत राहा पुढे. अजून सुपरवायझर आल्यावर गाडी खाली करूया. तर गाईज फायनली आपली एंट्री झालेली. आणि या कंपनीचा सिस्टम बघा, ज्या गाड्या आतमधून येतात त्या चिखलात सगळ्या माकलेले टायर आहेत ना, कंपल्सरी टायर धुवूनच गाडी बाहेर पाठवतात. कारण इथे एक समोर सोसायटी आहे, म्हणजे इथं जे स्थानिक गाववाले आहेत ना, त्यांनी या कंपनीवाल्यांना एवढा घाबरवून ठेवला आहे ना
हिशोबाच्या पलीकडे बघा, कंपल्सरी टायर धुतल्यानंतरच गाडी बाहेर काढायची, त्याशिवाय नाही. आता ही गाडी निघली का आपली पण एंट्री आतमध्ये. तर बघूया गाईज. तर गाईज बघा, गाडी आपली आतमध्ये आणून लावलेली आहे अशी. आणि हे बघा, असं मटेरियल आहे आपल्या गाडीत. अजून सुपरवायझर आलेला नाही आहे. सुपरवायझर आल्यानंतर गाडी खाली होणार आहे. बघूया कधीपर्यंत येतो. त्याने 10चं टायमिंग सांगितलेलं, पण 10 वाजून गेलेत. तर बघूया, सुपरवायझर आल्यानंतर गाडी खाली करूया. गाईज बघू शकता, फायनली लेबर आत्ता आलेत आणि घेतली आपली गाडी अनलोड करायला. हे बघा, एवढा लोड आहे आपल्या गाडीत, बघू शकता तुम्ही. आणि हा एक लेबर आणि अजून एक लेबर, दोनच लेबर आलेले आहेत. तर गाईज बघू शकता, अशा प्रकारे आपली गाडी अनलोड होत आहे. थोडंसं माल राहिलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, अजून एवढा माल आहे इथे. अजून एक साधारणतः 15 ते 20 मिनटं लागेल. आणि त्याच्यानंतर मग ते बघा तिकडे घेऊन चालत. त्याच्यानंतर मग आपली गाडी अनलोड होईल. तर गाईज भेटूया अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय.